अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक दिवसाचे पारायण कसे करावे याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक दिवसाचे पारायण तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता, जसे की विवाह होण्यासाठी, नोकरीसाठी किंवा तुमची इतर कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता। तर हे पारायण तुम्ही कधीही करू शकता, जसं की श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी। तसेच कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक दिवसाचे पारायण कसे करावे, तर बघा, या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला उपवास करायचा आहे। उपवासामध्ये तुम्ही दूध, फळं किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता। तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ धूत वस्त्र घाला, म्हणजे स्वच्छ धुतलेले वस्त्र घाला। जर तुमच्याकडे कोरे वस्त्र असतील तर ते तुम्ही घालू शकता आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडा आणि जिथे तुम्ही पारायण करणार आहात ती जागा सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्या। त्यावर एक रांगोळीने स्वास्तिक काढा, त्या स्वास्तिकची पूजा करा, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवा। त्या चौरंगावर किंवा पाटावर एक कोरं वस्त्र ठेवा आणि त्यानंतर सर्वात आधी दिवा लावायचा आहे। बघा, कोणत्याही पूजेला दिवा साक्षी असतो, म्हणून सर्वात आधी दिवा लावायचा आहे, दिव्याची पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि दिव्याला नमस्कार करा। त्यानंतर गणपतीची सुद्धा पूजा करायची आहे। 2 विड्याची पानं घ्या, त्यावर एक नाणं ठेवा, एक सुपारी ठेवा आणि पूजा करा। चंदन लावा, अष्टगंध लावा, अक्षदा अर्पण करा, फूल दुर्वा अर्पण करा आणि गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। त्यानंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करा की हे गणपती बाप्पा, माझे हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे, असे म्हणून गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या पाटावर ठेवा। जर स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्या। जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा। अभिषेक केल्यानंतर मूर्ती पाटावर ठेवा आणि स्वामींची पूजा करा। चंदन लावा, अष्टगंध लावा, अक्षदा अर्पण करा, फूल हार असेल हार अर्पण करा आणि जेव्हा तुम्ही अक्षदा अर्पण करता ते अक्षदा अखंड असल्या पाहिजे, ते तांदूळ तुटके फुटके नसावे। बघा, ज्याप्रमाणे आपण अखंड अक्षदा अर्पण करतो त्याचप्रमाणे भगवंत आपल्याला अखंड आशीर्वाद देत असतो, म्हणून अक्षदा अर्पण करताना कधीही कोणत्याही देवतेला अक्षदा अर्पण करताना अखंड असाव्यात। आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पोथी पाटावर ठेवा, साईडला जपमाळ ठेवा, घंटी ठेवा आणि ग्रंथाची पूजा करा। स्वामींना नैवेद्य म्हणून दूध, साखर किंवा फळं ठेवा। त्या दुधामध्ये तुळशीचं पान टाकायला मात्र विसरू नका। आणि सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वात आधी आपले कुलदैवत आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करावा, तर एक तामण घ्या, तामण खाली ठेवा, त्यावर आपला उजवा हात धरा, त्या उजव्या हातात थोडं पाणी टाका, एक फूल टाका आणि आपला डावा हात त्या उजव्या हाताखाली धरा। त्यानंतर तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य म्हटलं तरी चालेल। तिथी, दिनांक, वार याचा उल्लेख करून तुम्ही ज्या इच्छेसाठी हे पारायण करत आहात ते सांगा। म्हणजे जसं की मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक दिवसाचे पारायण विवाह जुळण्यासाठी करत आहे, तरी स्वामी माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी, असे म्हणून ते पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे। नंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता। बघा, संकल्प केल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि वाचन करताना अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा लावा। संपूर्ण पोथीचे वाचन होईपर्यंत अगरबत्ती आणि तुपाचा दिवा हा सुरूच ठेवायचा आहे।
आणि तेथेच एक ग्लास भरून पाणी ठेवा। तर बघा, हा ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत। या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। तर तुम्हाला हा ग्रंथ स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्त मंदिरे जिथे आहेत, जिथे दत्त देवस्थान आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ सहज मिळेल। तर तुम्हाला संपूर्ण या पोथीचं वाचन एका बैठकीतच करायचं आहे। साधारण 21 अध्याय वाचन करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागू शकतात। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 2.5 तास लागतील, त्यापेक्षाही थोडा वेळ जास्त लागेल। आणि जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं वाचन करता तेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून वाचन करायचं आहे। वाचन करताना इकडे तिकडे न बघता मन शांत ठेवून वाचन करायचं आहे। पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे। या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर 11 वेळा किंवा 1 वेळा तारक मंत्र म्हणा। त्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा। त्यानंतर आरती करा। आरती केल्यानंतर स्वामींना प्रार्थना करा। जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगा आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घ्या। मनापासून स्वामींना नमस्कार करा आणि जे पाणी ठेवलं आहे ते पाणी पिऊन घ्या आणि जो अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा आहे तो थोडा अंगारा घ्या आणि त्याचा टिक्का आपल्या कपाळी लावा आणि उरलेला जो अंगारा आहे तो एका डब्बीमध्ये ठेवा आणि तो अंगारा दररोज तुम्ही आपल्या कपाळी त्याचा टिक्का लावू शकता। आणि या दिवशी दिवसभर उपवास करा, कोणाशीही भांडण वादविवाद करू नका आणि दिवसभर कोणतंही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या मुखात ठेवा। सतत नामस्मरण करा आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। स्वामींना बेसन लाडू किंवा पुरणपोळी या दोन्ही पदार्थापैकी एक पदार्थ स्वामींना नैवेद्य म्हणून नक्की दाखवा। या दिवशी कांदा लसूण खाऊ नका आणि या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वामींची पूजा करा। त्यानंतर आरती करा। आरती केल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सांगा आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा। त्यानंतर पूजा उचलायची आहे आणि पारायणाच्या दिवशी 1 नारळ, 1 खडीसाखर आणि त्यावर दक्षिणा ठेवा। 11 रुपये किंवा 21 रुपये तुमच्या इच्छेनुसार। हे घेऊन आपल्याला जवळपासच्या दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात, केंद्रात जायचं आहे आणि स्वामींना अर्पण करायचं आहे आणि मनापासून नमस्कार करा आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा स्वामींना सांगा। ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करा। मनापासून स्वामींना नमस्कार करा। बघा, स्वामींना नारळ, खडीसाखर अर्पण करणे म्हणजे संकल्प नव्हे तर स्वामींना नवस बोलणे होईल। तर तुम्ही अशा पद्धतीने श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 दिवसाचे पारायण करू शकता। तर हे पारायण तुम्ही अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करा। नक्कीच तुमची जी इच्छा आहे स्वामी पूर्ण करतील, अशक्यही शक्य करतील स्वामी। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।